नेते सैफ अली खान याला लीलावती रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे। काल अज्ञाताकडून झालेल्या भ्याड हल्ल्यात सैफ गंभीर जखमी झाला होता। आरोपीच्या शोधासाठी मुंबई पोलिसांची 20 पथकं सध्या रवाना झाली आहेत। आरोपी अजूनही फरार आहे आणि पोलीस हल्लेखोराचा तपास घेत आहेत। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीनं 1 कोटी रुपयांची मागणी केली होती। आरोपीला सैफ अली खानच्या घरी काय हवंय हे विचारलं असता आरोपीनं पैशांची मागणी केली होती अशी ही माहिती समोर येते। तर 6व्या मजल्यावरून खाली उतरत असतानाचा सीसीटीव्ही फुटेजमध्ये सुद्धा आरोपी स्पष्टपणे दिसलेला आहे। 20 पथकं तैनात केली आहेत, मात्र अजूनही त्याचा काही शोध लागू शकलेला नाहीये। आणखीन एक महत्त्वाची बातमी समोर येते, ती म्हणजे पोलिसांच्या चौकशीमध्ये जबाब दिलेला आहे केअरटेकरनी। त्यात तिनं म्हटलंय सैफच्या मुलांकडे हल्लेखोर जात होता। केअरटेकरनं ही माहिती दिली आहे आणि पूर्ण घटनाक्रम सांगितलाय। बाथरूम मधनं येऊन जेहच्या रूमकडे तो जात होता। आवाज करू नको असं मला ओरडून सांगत होता अशी ही माहिती समोर येते। अधिक माहिती घेऊयात, भाग्यश्री प्रधान आमची प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। भाग्यश्री, अधिक माहिती केअरटेकरनी दिलेली आहे आणि त्यात 1 कोटी रुपयांची मागणी केली होती। जेहच्या रूमकडे तो चालला होता अशी सगळी माहिती केअरटेकरनी दिली आहे। अधिक काय जबाबात नोंदवलंय, पोलिसांकडून काय अधिक माहिती मिळाली आहे? नक्कीच प्रज्ञा, आपण जर बघितलं तर जेहच्या रूममध्ये त्याला सांभाळण्यासाठी एक केअरटेकर आहे। त्या केअरटेकरने अशी माहिती दिली आहे की मी जेहला झोपवलं, त्यानंतर मी स्वतः झोपण्यासाठी गेले। थोड्या वेळाने मला काहीतरी आवाज आल्याने जाग आली। त्यावेळेला बाथरूमचा लाईट आणि बाथरूमचा दरवाजा उघडा होता। मला वाटलं की करीना ज्या आहेत त्या जेहला बघून गेल्या असतील आणि चुकून बाथरूमचा लाईट आणि दार त्यांनी उघडं ठेवलं असेल। पण त्याच वेळेला परत मला एक आवाज आला। या वेळेला मी बाथरूमच्या दिशेकडे गेले, त्यावेळेला एक अज्ञात व्यक्ती मला तिथे दिसला। त्यानंतर तो अज्ञात व्यक्ती माझ्याकडे बघून धावत आला आणि जेहच्या दिशेने वळला। मी जेहच्या दिशेने वळले, आवाज करू नको, तू कशाला आलायस, असं कशाला बोलतोयस, अशा पद्धतीचे अनेक प्रश्न केले। त्यावेळेला त्यांनी सांगितलं की मला पैसे हवेत। त्यावेळेला केअरटेकरने विचारलं किती पैसे हवेत? 1 कोटी रुपये मला हवेत। असं सगळं होईपर्यंत त्यांनी हेक्सा ब्लेड काढली। ही हेक्सा ब्लेड जी आहे ती केअरटेकरला देखील लागली। या सगळ्या आवाजामुळे आजूबाजूचे जे कर्मचारी होते ते देखील जागे झाले, ते देखील धावत रूमकडे आले। यावेळेला ह्यांच्यामध्ये जी बाचाबाची झाली या आवाजाने करीना आणि सैफ देखील जेहच्या रूमच्या इथे धावत आल्या आणि त्याच वेळेला काय चाललंय, कोण आहे हा, असं सैफने विचारलं असता त्यांनी लाकडी वस्तूंनी सैफवर हल्ला केला आणि हेक्सा ब्लेडनी वार केले। हे वार जे आहेत हे सैफ यांना खोलवर लागलेले आहेत अशी माहिती जी आहे ती केअरटेकरने दिलेली पाहायला मिळते। आज सैफ अजूनही लीलावती रुग्णालयात उपचार घेत आहेत। त्यांना थोड्याच वेळात डिस्चार्ज देण्यात येईल अशी देखील माहिती जी आहे ती सध्या देण्यात येते। प्रज्ञा, नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।